Hello students, welcome to the online platform of Abhinav Science Academy, and this is the third lecture of vector and three-dimensional geometry. In the previous two lectures, we have been discussing the concepts from the chapter vectors, and so far we have discussed first one is definition of vector, second one is types of vectors, and in the types of vectors we have completed zero vector. And definition मध्ये बघणं as well as we have considered the magnitude and direction and all that things, कसं रिप्रेझेंट करायचं असते वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट झिरो वेक्टर्स, त्यानंतर बाळून आपण शिकलेलो आहे युनिट वेक्टर, त्यानंतर आपण शिकलेलो बाळून को इनिशियल अँड को टर्मिनल वेक्टर्स, को इनिशियल अँड को टर्मिनल वेक्टर्स. नेक्स्ट बाळून आपण शिकलो होतो को इनिशियल अँड को टर्मिनल वेक्टर्स नंतर आपण शिकलो होतो इक्वल वेक्टर्स, इक्वल वेक्टर्स नंतर बाळून आपण शिकलो निगेटिव्ह वेक्टर, त्यानंतर बाळून आपण शिकलोय free vectors, and the last concept in the last lecture was seventh one was our fixed vectors. Fixed vectors. Okay. Now moving on to the next part. And that is nothing but, so next is guys collinear vectors. Collinear vectors म्हणजे काय म्हणू बघा, vector are said to be collinear vectors if they are parallel to same line or they are along the same line. ठीक आहे. आता बघा काय करूयात, जरासं ह्याला डायग्रामॅटिकली समजून घ्यायचं बाळा. ठीक आहे, डायग्रामॅटिकली समजून घ्यायचं. चलो, सो लेट अस कन्सिडर दॅट this is a line, okay, and this is another line. So there are two lines, okay. I think they look parallel to each other. लाईन आहे म्हटल्यानंतर बाळांनो दोन्ही साईडला ॲरो असणं अगदी इम्पॉर्टंटच आहे. ठीक आहे. सो दिस इज द ॲरो, दिस इज द सेकंड ॲरो. आता बघा बाळांनो आपण काय करायला लागलोय, इथे एक पॉईंट घेतला बाळा मी, लेट्स दिस पॉईंट ए, आणि इथून हा एक पॉईंट घेतला बी. आता हा एक सेगमेंट आहे बाळांनो ह्या लाईनचा, हा एक सेगमेंट आहे. आणि काय करूया बाळांनो, इथे घ्या पॉईंट सी, इथे घ्या पॉईंट डी, कन्सिडर दिस अनदर सेगमेंट ऑफ दिस लाईन. आता दोन सेगमेंट आहेत माझ्याकडे, दोन सेगमेंट आहेत या लाईनचे. लेट्स से आय एम कन्सिडरिंग another segment here, P, Q, R, S. ठीक आहे. आणि घ्या लास्ट असं लहान घेऊयात, EF. ठीक आहे. ओके, ते दोन लाईन्स आहेत बाळा. दिस इज लाईन L, दिस इज लाईन M. सो व्हॉट इज गिवन हिअर, लाईन L इज पॅरलल टू लाईन M. दिस इज गिवन थिंग. नेक्स्ट, लाईन L वरती बाळांनो AB आणि CD हे दोन सेगमेंट्स आहेत. ऑन द लाईन M वी हॅव PQ, RS अँड EF ॲज थ्री सेगमेंट्स. आता लाईनची बाळांनो लेंथ इन्फायनाईट असल्यामुळं आपण ह्याच्यावरती अजून बरेचसे सेगमेंट घेऊ शकतोय. तुर्तास आपल्याला 1, 2, 3, 4, 5 सेगमेंटची गरज आहे. सो तेवढे मी घेतलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला वाटतं तुम्ही आणि कन्सिडर करू शकता, बट दिस इज मोर दॅन सफिशियंट फॉर द डेफिनेशन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस हिअर नाव. आता बघा बाळांनो, मी काय केलं, ह्याला दिला ॲरो डायरेक्शन. अगेन आय एम गिविंग डायरेक्शन टू दिस. आता म्हणून ही अशी द्यायला डायरेक्शन. सिमिलरली बाळांनो ह्या तिघांना पण डायरेक्शन देऊन घेऊयात. PQ in this direction, RS again in this direction, and EF again in this direction. Okay. आता बघा, segment AB has finite length which is magnitude and direction. Hence बाळांनो this is no longer a segment, this is a vector AB bar. Again as you can see,
This is a segment, finite length means magnitude, direction, magnitude and direction, hence this is a vector dc bar. Again बाळांनो same here, pq having finite magnitude and a direction, hence this is pq bar. This is rs bar and this is fe bar. Clear? Okay, इथं पण सगळं क्लिअर आहे बाळांनो. आता बघा ए बी बार आणि सी डी बार बाळांनो लाईन एल वरती ड्रॉ केलेले व्हेक्टर्स आहेत. पी क्यू बार, आर एस बार, ई एफ बार, सॉरी एफ ई बार आर द व्हेक्टर्स ऑन लाईन एम. को लिनियर व्हेक्टर्स. को या शब्दाचा अर्थ बाळांनो आपण लास्ट मध्ये शिकलेलो आहोत. सेम, सेम, ठीक आहे ना. ओके, सेम म्हणजे काय, ए बी बार आणि डी सी बार हे अलॉंग द सेम लाईन ऑफ ॲक्शन्स आहेत. हेन्स दिस टू व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज कोलिनियर व्हेक्टर्स. ठीक आहे ना. ओके, आता बघा हा ए बी बार आणि सी डी बार किंवा डी सी बार ज्या लाईनवरती आहेत बाळांनो ती आहे तुमची लाईन एल. लाईन एलला लाईन एम आपण पॅरलल ड्रॉ केलेले आहे. ठीक, ओके. आणि लास्ट लेक्चरमध्ये बाळांनो आपण एक कन्सेप्ट शिकलेलो, कन्सेप्ट ऑफ फ्री व्हेक्टर्स, ज्याच्यामध्ये मी हा व्हेक्टर किंवा कुठला पण व्हेक्टर बाळांनो इन जनरल त्याला आपण विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन कुठेही ट्रान्सलेट करू शकतोय स्पेसमध्ये. सो बाय युझिंग दॅट कन्सेप्ट मी हा वेक्टर ए बी बार आहे ना बाळांनो हिथनं उचलून हिथं ह्या लाईनवरती ड्रॉ करू शकतोय. मला फक्त एका गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि दॅट इज नथिंग बट काय की मला या ए बी बारचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज करायचं नाही आहे. आता मला सांगा, जो वेक्टर ए बी बार इथं होता तो आता इथं आलेला आहे. आता मी विचारतो मला बाळांनो ह्या ए बी बार व्हेक्टरची लाईन ऑफ ॲक्शन कोण आहे? इट इज नथिंग बट लाईन एम. नाउ दिस वेक्टर ए बी बार अँड दिस वेक्टर पी क्यू बार नाउ आर कसले वेक्टर्स आहेत बाळांनो? हे वेक्टर्स दोन्ही पण, हे दोन्ही वेक्टर्स बाळांनो आता परत एकदा कोलिनियर झालेले आहेत. मग सर असं कुठं विषय आहे की ए बी बारलाच खाली आहे ना? तुम्ही बाळांनो पी क्यू बारला सुद्धा वरती नेऊ शकता असा, किंवा आर एस बारला पण इथे ह्या लाईनवरती नेऊन ड्रॉ करू शकता असा. अनलेस अँड अंटिल वी आर नॉट चेंजिंग द डायरेक्शन और मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर एव्हरीथिंग इज पॉसिबल. ठीक आहे, एव्हरीथिंग इज अलाउड. ठीक आहे. सो बाळांनो हा पी क्यू बार, हा आर एस बार हिथनं इथे वरती ड्रॉ केला बाळांनो तरी सुद्धा तो कोलिनियर वेक्टर्सच म्हणून समजला जाईल फॉर द वेक्टर्स ए बी बार अँड सी डी बार. क्लिअर व्हायला लागले तुम्हाला? ठीक आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बघा बाळांनो ह्याच्यामध्ये की हिथं बघितलं असा तर ए बी बार आणि पी क्यू बार हे दोन्ही अलॉंग द पॅरलल लाईन ऑफ ॲक्शन आहेत. बघा तेव्हा पॅरलल लाईन ऑफ ॲक्शन आहेत. हेन्स दे आर कॉल्ड एज पॅरलल व्हेक्टर्स ऑल्सो. म्हणजे मला काय सांगायचं बाळांनो तुम्हाला, इन दिस चॅप्टर कोलिनियर व्हेक्टर्स आणि पॅरलल व्हेक्टर्स हे डेफिनेशन वाईज सेमच आहेत. मग अंडरस्टँडिंग सेम आहे का सर त्यांचं? नाही आहे बाळांनो, अंडरस्टँडिंग सेम नाही आहे. मग अंडरस्टँडिंग काय आहे सर? तर बघा आता लाईन एल वरती बाळांनो आपण ए आणि बी वेक्टर, ए आणि बी पॉईंट घेतलेला आहे. सो तो पॉईंट तर मी इथं शिफ्ट करत नाही आहे. परत सांगतो, पॉईंट इथं इथं शिफ्ट झाला नाही बाळांनो, पॉईंट इथंच राहिला. पण या लेंथचा आणि ह्या डायरेक्शनचा वेक्टर हिथून मी इथं ड्रॉ केला बाळांनो. हेन्स दिस वेक्टर अँड दिस वेक्टर आर द सेम वेक्टर्स. कळलं का? बघा ठीक आहे. दिस वेक्टर अँड दिस वेक्टर आर द सेम वेक्टर्स. मग हा वेक्टर बाळांनो इथं आला, ह्याचा अर्थ पॉईंट ए आणि पॉईंट बी इथं नाही आला, हा वेक्टर इथं आला. ठीक आहे, हा वेक्टर. ठीक आहे, आणि हा वेक्टर म्हणजे काय, ह्याची लेंथ आणि ह्याचं डायरेक्शन सेम असलेलं बाळांनो दुसरा वेक्टर इथं आपण ड्रॉ केलेला आहे. कळलं लागले काय तुम्हाला? ठीक आहे, दोन्हीतला डिफरन्स बाळांनो समजून घ्या. हेन्स कोलिनियर वेक्टर्स अँड पॅरलल वेक्टर्स डेफिनेशन वाईज सेमच राहतात. काय डेफिनेशन वाईज सेम राहतात की जे सेम लाईनवरती किंवा अलॉंग द पॅरलल लाईन्स असतात त्या वेक्टर्सना बाळांनो आपण कोलिनियर वेक्टर सुद्धा म्हणू शकतो और पॅरलल वेक्टर सुद्धा म्हणू शकतो, बिकॉज त्यांना बाळांनो इथून तिथं ट्रान्सलेट करता येते बाळांनो. ठीक आहे. सो बाकीच्या एक्झाम्पलचा आपण जर असं विचार केला तर पी क्यू बार, आर एस बार आणि एफ ई बार हे बाळांनो अलॉंग द लाईन एम आहेत. हेन्स दीज आर कोलिनियर वेक्टर्स. सिमिलरली बाळांनो आर एस बार ए बी बारला, आर एस बार सी डी बारला, सॉरी डी सी बारला कसा वेक्टर आहे बाळांनो? हा आर एस बार हा डी सी बारच्या आणि ए बी बारच्या काय म्हणू शकतो आपण याला बाळांनो पॅरलल लाईनवरती आहे. हेच बाळांनो हे दोन वेक्टर्स ह्या वेक्टरच्या संदर्भामध्ये पॅरलल वेक्टर्स आहेत बाळांनो. ठीक आहे, ओके. हा सिमिलरली बाळांनो हा जो एफ ई बार वेक्टर आहे, हा एफ ई बार वेक्टर बाळांनो ह्याच्याशी कोलिनियर आहे, ह्या दोघांना पॅरलल आहे. पण कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे बाळांनो, ह्याला मी इथनं उचलून इथं ड्रॉ केला तर बाळांनो हे सगळे काय झाले सांगा बघा, हे सगळे तुमचे झाले कोलिनियर वेक्टर्स. ठीक आहे, म्हणजे पॅरलल वेक्टर्सला बाळांनो कोलिनियर करता येते, कोलिनियर वेक्टर्सला पॅरलल करता येते. पण परत एकदा बाळांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे काय,
की ज्यावेळी तुम्ही कोलिनियर वेक्टरचा पॅरल करायला लागला त्यावेळी वी डू नॉट मूव्ह पॉईंट्स. ठीक आहे, पॉईंट्स मूव्ह होत नाहीत. त्या व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा आणि डायरेक्शनचा दुसरा व्हेक्टर बनवून आपण इथे ड्रॉ करतोय. कारण बाय कन्सेप्ट ऑफ ए वेक्टर सेम आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनचा वेक्टर बनवून आपण कुठेही ड्रॉ करू शकतोय. मग ह्या लाईनचा उचलून ह्या लाईनवरती ड्रॉ केला. इट इज दॅट सिम्पल. ठीक आहे. सो कोलिनियर वेक्टर्स बनवून हे आलेले आहेत. पुढे गेलो नेक्स्ट पॉईंटवरती बनवून. तर नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे आहे अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. आणि पहिलाच पॉईंट बनवून आपल्याकडे आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. सो व्हॉट इज अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. पहिल्यांदा अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स म्हणजे काय असते बघूया. ठीक आहे. तर जर तुम्हाला आठवत असेल बाळनो, जसं जसं तुम्ही पहिलीतून दुसरीमध्ये, दुसरीमधून तिसरीमध्ये, तिसरीमधून चौथीमध्ये, पाचवीमध्ये असं असं करत 10वी आणि आता 11वीमध्ये आलेला आहात. कुठलीही गोष्ट तुम्ही बाळनो मॅथमॅटिक्समध्ये नवीन शिकलेला आहात. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर बाळनो तुम्हाला आठवत असेल नंबर सिस्टीमपासून चालू करत आपण. नंबर सिस्टीमचा जर मी विचार केला, नंबर सिस्टीम, इफ यू टॉक अबाउट नंबर सिस्टीम, तर नंबर सिस्टीममध्ये बाळनो पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल तर आपण नॅचरल नंबर शिकलेलो आहोत. नॅचरल नंबर्स जे आपण पहिल्यांदा आपण काउंटिंगसाठी वापरले होते. नंबर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 अँड सो ऑन. दीज वर द नॅचरल नंबर्स. त्यानंतर बाळनो आपण शिकलो इंटिजर्स, म्हणजे होल नंबर शिकलो ऑब्व्हियसली. कारण होल नंबर म्हणजे फक्त नॅचरल नंबरमध्ये एका नंबरची ॲडिशन होत्या आणि दॅट इज नथिंग बट कोणा बाळून तो सांगा, इट इज नथिंग बट 0 बाळनो. ठीक आहे. त्यानंतर आपण शिकलो बाळनो इंटिजर्स. इंटिजर शिकलेलो आहोत. इंटिजर शिकल्यानंतर बाळनो तुम्ही शिकला होतात रॅशनल्स. रॅशनल्स म्हणजे P/Q फॉर्मॅटमध्ये नंबर्स. त्यानंतर बाळनो आपण शिकलो होतो इरॅशनल्स. इरॅशनल्स म्हणजे काय, नॉन परफेक्ट स्क्वेअर रूट्स किंवा नंबर्स विच आर नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग टाईपचा डेसिमल फॉर्म जो असतो त्यांना बाळनो इरॅशनल्स म्हणतो आपण. हे झाल्यानंतर बाळनो मग तुम्ही शिकला होतात रिअल नंबर्स. रिअल नंबर्स. आणि मग क्लास 11मध्ये बाळनो तुम्ही शिकलायचा कॉम्प्लेक्स नंबर्स. तर तुम्ही जर असं आपल्या सिलेबसचा विचार केला ना व्यवस्थित, तर तुम्ही लक्षात येईल तुमच्या की ज्यावेळी तुम्ही नॅचरल नंबर शिकलात ना त्यावेळी तुम्ही नॅचरल नंबरवरची ऑपरेशन्स शिकला होतात. नॅचरल नंबर्सवरची ऑपरेशन्स ह्याचा अर्थ काय होते बाळनो, तुम्ही ॲडिशन शिकला होतात, सबट्रॅक्शन शिकला होतात, मल्टिप्लिकेशन शिकला होतात, डिव्हिजन शिकला होतात. सेम बाळनो ज्यावेळी तुम्ही इंटिजर शिकलात परत त्यावेळी बाळनो आपण ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन शिकलेलो आहोत. त्यानंतर बाळनो रॅशनल शिकल्यानंतर परत तेच केलेलं आहे. इरॅशनलला पण परत तेच केलेलं आहे. रिअल नंबर्सला पण परत तेच बाळनो आणि कॉम्प्लेक्स नंबरला पण परत तेच. सो एखादी कन्सेप्ट जर आपण शिकत आहोत ना बाळनो, तर आपण ॲट सम पॉईंट त्या कन्सेप्टचा अल्जेब्रा डिस्कस करतो बाळनो. अल्जेब्रा म्हणजे काय असते, अल्जेब्रा म्हणजे बाळनो ही बेसिक ऑपरेशन्स जे आपण करतोय ते म्हणजे काय, ॲडिशन, त्यानंतर सबट्रॅक्शन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर डिव्हिजन आणि बाकी आणि कुठले जर ऑपरेशन्स असतील बाळनो, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच्या बाबतीत बाळनो बघितलं आपण कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स वगैरे असे जर काही वेगळे ऑपरेशन्स आपल्याला पाहायला मिळत असतील तर ते, किंवा इक्वॅलिटी वगैरे यासारख्या गोष्टी. हां ठीक आहे. ह्याला बाळनो आपण कशामध्ये काउंट करतोय, तर अल्जेब्रामध्ये काउंट करतोय बाळनो. मग सिमिलरली जसं बाळनो आपण नंबर सिस्टीमच्या बाबतीमध्ये हे सगळे बेसिक अल्जेब्रिक ऑपरेशन्स डिस्कस केलेले आहेत, तसंच बाळनो आपण वेक्टरच्या बाबतीमध्ये सुद्धा बेसिक अल्जेब्रिक ऑपरेशन्स डिस्कस करणार आहोत. आणि अमंग दॅट द फर्स्ट ऑपरेशन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस हिअर इज नथिंग बट युअर स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन. कारण बाळनो आपण आत्ता बघितलेलं आहे की वेक्टर इज अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट व्हाईल स्केलर हिअर इन दिस चॅप्टर इज नथिंग बट, हां काय बाळनो बोलो फास्टच, स्केलर इज नथिंग बट अ रिअल नंबर आहे बाळनो. ठीक आहे, अ रिअल नंबर. सो एव्हरी रिअल नंबर विल बी अ स्केलर इन दिस चॅप्टर. सो तुम्हाला जर बाळनो एखादा वेक्टर दिला आहे आणि वेक्टरला मी जर एखाद्या स्केलरनं म्हणजेच एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तर एक्झॅक्टली त्या वेक्टरमध्ये काय चेंजेस होतात हे सगळं बाळनो आपल्याला ह्याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. सो बघूयात बाळनो. सो दिस रिअल नंबर ऑर द स्केलर हिअर बाळनो, तो स्केलर मी अज्युम करत आहे के. तो स्केलर मी काय करावलं, अज्युम करावलं ॲज के. आता हा स्केलर ज्यावेळी तुम्ही दिलेल्या वेक्टरला मल्टिप्लाय करतायसा त्यावेळी काय घडतं ह्याच्याबद्दल जसं डिस्कस करूयात. लेट्स से बाळनो दिलेलं वेक्टर तुम्हाला आहे ए बार आणि ह्याचं बाळनो मॅग्निट्यूड पण तुम्हाला दिलं आहे मॉड ए बार इज इक्वल टू 5 युनिट्स. 5 युनिट्स. हां ठीक आहे. ओके, चालू करूयात. चला बाळनो. सो ह्या स्केलरनं बाळनो तुम्हाला ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. दुसरी गोष्ट बाळनो, ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही कुठंही मल्टिप्लिकेशन म्हणून हे साईन वापरायचं नाही किंवा मल्टिप्लिकेशनसाठी म्हणून बाळनो डॉट वापरायचं नाही, अजिबात नाही. ठीक आहे, ही दोन्ही सायन्स म्हणजे मल्टिप्लिकेशन होत नाही. म्हणजे मला काय म्हणायचं सर, तर तुम्ही असं कधीही लिहिणार नाही सर ह्या चॅप्टरमध्ये 2 × ए बार. हे वाचताना बाळनो आपण 2 × ए बार वाचतोय, बट दिस इज नॉट द करेक्ट एक्सप्रेशन हिअर इन दिस चॅप्टर.
किंवा बाळांनो ह्यालाच तुम्हाला असं कधीही लिहिता येणार नाही 2 डॉट ए बार, कारण आतापर्यंत आपण नंबर सिस्टीममध्ये आपण असं लिहित आलो बाळांनो 2 इंटू जर असेल तर आपण क्रॉस लिहितोय किंवा डॉट घेतोय किंवा काही ठिकाणी आपण स्टार घेतोय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतोय. तर ह्या असल्या कुठल्याही गोष्टी इथं करायच्या नाहीत बाळांनो. सो मल्टिप्लिकेशन दाखवायचं कसं आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन बाळांनो तुम्ही डायरेक्ट असं दाखवू शकता असं के ए बार. ठीक आहे, आता इट इज क्वाईट ऑब्वियस दॅट ह्याच्यामध्ये व्हेक्टर कुठला आहे आणि स्केलर कुठला आहे. त्याच्या अगोदर पण बाळांनो आपलं डिस्कशन झालेलं आहे. ज्याच्यावरती बार आहे बाळांनो तो तुमचा वेक्टर असतोय, ज्याच्यावरती बार नाही दॅट इज नॉट अ व्हेक्टर, इट विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज व्हेक्टर, इट इज अ स्केलर. हां ठीक आहे. ओके, सो याला काही सेपरेट तुम्हाला असं काही स्केलर वगैरे असं सांगायची आवश्यकता पडत नाही, पण ते सुद्धा क्वेश्चनमध्ये जनरली मेन्शन केलेलं असते की के इज अ स्केलर, अल्फा इज अ स्केलर वगैरे वगैरे. त्यांनी बाळांनो स्केलर ABCD काही पण घेऊ शकतात स्केलरसाठी. सो आपण बाळांनो इथं काय काय कन्सिडर केलेलं आहे बघा. पहिली गोष्ट मी तुम्हाला जी सांगितली ते म्हणजे एक व्हेक्टर ए बार तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, एक व्हेक्टर ए बार दिलेला आहे, त्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेलं आहे. अँड नाव वी आर ट्राईंग टू मल्टिप्लाय दिस के टू दिस ए बार. सो जर मला मल्टिप्लिकेशन लिहायचं बाळांनो तर मी सांगितल्याप्रमाणे ते मल्टिप्लिकेशन मी के इंटू ए बार असं लिहीन किंवा के इंटू ए बार असं लिहीन. ठीक आहे. ओके, सो हा इंटू ए बार असं पण चालते किंवा हा इंटू ए बार असं पण चालते, दोन्ही पण चालतं. हां ठीक आहे. ओके, सो आता मला काय करायचं बघा, ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर घडते काय. हां ठीक आहे. सो ए बारनं बाळांनो ए बारला जेव्हा एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय करतो बाळांनो त्यावेळी तयार होणारी जी क्वांटिटी आहे ना तुमची ही क्वांटिटी किंवा ही क्वांटिटी, हे दोन्हीसुद्धा बाळांनो एक व्हेक्टर क्वांटिटीच असते, एक व्हेक्टर क्वांटिटीच असते. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं बाळांनो, ए बारनं केला मल्टिप्लाय केलं किंवा केनं ए बारला मल्टिप्लाय केलं तर तयार होणारा क्वांटिटी ही सुद्धा बाळांनो व्हेक्टरच आहे. स्केलर इंटू व्हेक्टर इज अ व्हेक्टर सांगायचं काय तर आपल्याला, स्केलर इंटू व्हेक्टर इज ऑल्सो अ व्हेक्टर. आणि हे बाळांनो इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवणे. स्केलर इंटू व्हेक्टर इज ऑल्सो अ व्हेक्टर. ठीक आहे ना. ओके, स्केलरनं व्हेक्टरला मल्टिप्लाय केलं बाळांनो व्हेक्टरच क्वांटिटी मिळते आपल्याला. ठीक आहे. ओके, आता ही व्हेक्टर क्वांटिटी कशी असते हे जर असं बाळांनो आपण डिस्कशन करूयात. पहिली गोष्ट केनं ए बारला मल्टिप्लाय केले, त्यानंतर बाळांनो तयार झालेल्या के ए बार बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं. ठीक आहे. देन द व्हेक्टर के ए बार इज किंवा विल बी the vector k bar will be, case number 1, a vector in the direction of a bar with a magnitude mod of k a bar. कधी असते ते नंतर लिहायचं. दूसरी केस, a vector in the direction of a bar with magnitude mod of k a bar. केस नंबर सी आहे बाळा आपल्याला, अ व्हेक्टर इक्वल्स टू झिरो व्हेक्टर. अ व्हेक्टर इक्वल्स टू झिरो व्हेक्टर. ठीक आहे. आता परत बॅक टू द पॉईंट इथं आपण स्टार्ट केलं बाळा. व्हॉट इज दिस के? के इज अ स्केलर. के इज अ स्केलर. या केसमध्ये बाळा आपण के जो घेतलेला आहे तो एक स्केलर आहे. मग स्केलर आहे म्हटलं तर बाळांनो, स्केलर इन दिस चॅप्टर आर रिप्रेझेंटेड बाय रिअल नंबर्स. आणि रिअल नंबर्सचा बाळांनो आपण फक्त 3 टाईपमध्ये डिवाइड करणार आहे. कुठले 3 टाईप बाळांनो? पहिली गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, त्यानंतर बाळांनो दुसरा आहे 0 आणि तिसरा आहे निगेटिव्ह रिअल नंबर्स. पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, दुसरा आहे 0, तिसरा आहे निगेटिव्ह रिअल नंबर्स बाळांनो. आता बघा, ज्यावेळी तुम्ही वेक्टरला म्हणजे ए बारला ज्या स्केलरवर मल्टिप्लाय करायला आहे तो स्केलर
जर पॉझिटिव्ह असेल ना बाळनो तर पहिली कंडिशन इम्प्लाय होते. म्हणजे काय, पॉझिटिव्ह नंबरनं तुम्ही वेक्टरला मल्टिप्लाय केला असा की आपल्याकडे एक वेक्टरच मिळणार आहे आणि तो वेक्टर दिलेल्या वेक्टरच्या सेम डायरेक्शनमध्ये असणार आहे. सेम डायरेक्शनमध्ये असणार आहे. फरक काय असणार बाळनो, दिलेल्या वेक्टरमध्ये आणि के ए बार ह्या वेक्टरमध्ये, के ए बार इज अ न्यू वेक्टर, ए बार इज अ गिवन वेक्टर. त्यातमध्ये केची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. के इज अ स्केलर, एक पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबरनं बाळनो ए बारला मल्टिप्लाय केला असा की तयार होणार वेक्टरसुद्धा बाळनो ए बारचं जे डायरेक्शन आहे तेच डायरेक्शन फॉलो करणार. फक्त फरक असणार बाळनो त्याचं मॅग्निट्यूड, आता ए बारचं मॅग्निट्यूड आहे तेवढं नसेल. म्हणजे ए बारचं मॅग्निट्यूड किती होतं बाळनो, आपण जरा वरती केलं ते तर मला आठवतंय मॉड ऑफ ए बार बाळनो आपण 5 घेतलेला आहे. मग मॉड ऑफ ए बार जर 5 आहे तर मॉड ऑफ के ए बार हा के ए बारचा मॉड बाळनो हा मॉड ऑफ के ए बार असणार आहे. म्हणजे काय, ह्याची जी लेंथ असणार आहे बाळनो, ह्याची जी लेंथ आहे कुठल्या वेक्टरची, ए बारची जी लेंथ असणार आहे त्या ए बारच्या लेंथला ज्या तुम्ही के न मल्टिप्लाय करायला ना बाळनो तर मॅग्निट्यूडला सुद्धा के न मल्टिप्लाय होणार. कसं ते बघूयात बाळनो, पुढे जाऊया जरासं. ठीक आहे, जर बाळनो केची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली, तुम्ही केची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतलीत तर बाकी सगळं सेमच राहणार आहे. म्हणजे वेक्टर तयार होणार, त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा बाळनो के न मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट बघा, के निगेटिव्ह याचा अर्थ मॅग्निट्यूड निगेटिव्ह होते काय, नाही. केला बाळनो मी मॉडच्या आतमध्ये ठेवला आहे. हां, हे लक्षात राहतं तुमच्या. सो केला बाळनो मी मॉडच्या आतमध्ये ठेवलेला याचा अर्थ काय, केला निगेटिव्हच्या साईनचा काही फरक पडत नाही. मॅग्निट्यूडला बाळनो के टाइम्स मल्टिप्लाय होणार तुमचं मॅग्निट्यूड, एवढंच फक्त विषय आहे. हां, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट तुमच्या ह्या निगेटिव्ह स्केलरमुळं तयार होणारा वेक्टर के ए बार हा ए बारची डायरेक्शन फॉलो करणार नाही. तर कालच आपण शिकलो बाळनो निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर त्या टाईप कन्सेप्ट इथं लागू होणार आणि ह्याची डायरेक्शन मात्र बाळनो ए बारच्या अपोजिट तयार होईल. म्हणजे वेक्टर तयार होणार, मॅग्निट्यूड सेम राहणार बाळनो, म्हणजे जे काय के न मल्टिप्लाय होते ते मॅग्निट्यूड मल्टिप्लाय होणार आहे. फक्त जी ए बारची डायरेक्शन आहे बाळनो त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये तुमचा वेक्टर तयार होईल. म्हणजे तयार होणारा वेक्टर ए बार विल बी अ वेक्टर इन द अपोजिट डायरेक्शन ॲज दॅट ऑफ ए बार विथ अ मॅग्निट्यूड मॉड ऑफ के ए बार. आणि जर बाळनो केची व्हॅल्यू तुम्ही 0 घेतला असा तर 0 इंटू ए बार इज इक्वल टू 0 बार. 0 बार इज नथिंग बट अ 0 वेक्टर. ठीक आहे, सो केच्या बाळनो जसे तुम्ही व्हॅल्यू घ्यायला लागला ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0, लेस दॅन 0 त्या पद्धतीनं तुम्हाला तयार होणारा वेक्टर मिळत जाणार आहे. ठीक आहे, याचं जरासं याचं एक एक्झाम्पल घेऊन बाळनो डिस्कशन करूयात. सपोज करा बाळनो दिस इज अ वेक्टर ए बार जो मगाशी घेतला आहे आपण. ठीक आहे, ह्याचं मॅग्निट्यूड म्हणजे बाळनो ह्याची लेंथ आहे 5 युनिट्स. आता बाळनो हा तुमचा ए बार आहे. पहिली केस कन्सिडर करावी बाळनो, मी पहिली केस असे ए नको लिहायला, स्मॉल किंवा रोमन म्हणून घेतोय मी. पहिली केस घ्यायला बाळनो आपण केची व्हॅल्यू घेतलेली आहे 3 युनिट्स किंवा 3 घेतल्या बाळनो. केची व्हॅल्यू 3 युनिट्स वगैरे काय नाही, केची व्हॅल्यू घेतली आपण 3. आता केनं ज्यावेळी बाळनो तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करणार त्यावेळी आफ्टर मल्टिप्लिकेशन जो वेक्टर के ए बार असणार आहे बाळनो तो कोण असणार तुमचा 3 ए बार. सो दिस इज युअर न्यू वेक्टर. मग 3 ए बार जर मी तुम्हाला म्हटलं ड्रॉ करा सर तर ड्रॉ करता येईल काय, 100% बाळनो. काय करणार सांगा बघून तुम्ही, ए बार 3 वेळा लिहिला आहे काय, कळाल का नाही कळायला, हे बघा ए बार 3 वेळा, 3 ए बारचा अर्थ काय होते, ए बार 3 वेळा. असं सपोज असं असेल 3x तर याचा अर्थ काय होते बाळनो, x प्लस x प्लस x. म्हणजे एक्सच बाळनो माझ्याकडे किती वेळा आहे, 3 वेळा आहे. ठीक आहे, 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे काय असेल बाळनो 5 गुणिले 3. सो 5 गुणिले 3चा अर्थ काय होते बाळनो 5 3 वेळा लिहिलेला आहे. ठीक आहे, सो इथं पण बाळनो तुम्ही जरा त्याचा असा अर्थ घेतला असा ना तर अगदी सोपं जाईल अंडरस्टँडिंगला की ए बार 3 वेळा घेतलेला आहे. मग ए बार 3 वेळा घेतला याचा अर्थ बाळनो काय, मी ए बारला 3 वेळा घेतो, मग ए बारला 3 वेळा घ्या. हा झाला बाळनो पहिला ए बार. ठीक आहे, हा झाला दुसरा ए बार आणि हा झाला तिसरा ए बार. दॅट्स इट. मग हिथून हिथपर्यंत बाळनो, आता हिथून हिथपर्यंत हा जो पूर्ण वेक्टर तुम्हाला दिसायला लागलाय ना हा पूर्ण वेक्टर आहे बाळनो तुमचा 3 ए बार. हा पूर्ण वेक्टर कोण आहे तुमचा 3 ए बार आहे. दुसरी गोष्ट बाळनो जसं तुम्ही बघू शकता केची व्हॅल्यू काय आहे बाळनो सांगा बघा. केची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजेच पॉझिटिव्ह आहे बाळनो. सो के जर पॉझिटिव्ह असेल तर तुमचा वेक्टर तयार झालेला नवीन वेक्टर ॲज यू कॅन सी धिस लॉंग वेक्टर. ठीक आहे, हा वेक्टर बाळनो दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्येच असणार आहे, सेम असणार आहे बाळनो. दुसरी गोष्ट तुम्ही इथे एक ऑब्झर्व करू शकता बाळनो, म्हणजे आता हा पॉईंट नेक्स्ट आहे आपला, हे प्रूव्ह करणार होतं आपण, पण इथूनच ऑब्झर्वेशन चालू केलं तर प्रूव्ह करताना आणि थोडं सोपं होईल. हा ए बार मी फक्त बाळनो काय केला बघा, ह्याच्या पुढे अजून एक लावला आणि ह्याच्या पुढे अजून एक लावला, तयार केला वेक्टर 3 ए बार. आता 3 ए बार बाळनो एक न्यू वेक्टर आहे माझ्याकडे आणि दिलेला वेक्टर ए बार. मला एका गोष्टी उत्तर द्या, हा ए बार आणि हे 3 ए बार हे दोन्ही वेक्टर्स एकमेकांना
ऑब्विसली काय आहेत बाळांनो, कोलिनियर आहेत किंवा काय आहेत बाळांनो, बोलो फास्टात, हे दोन्ही वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत, कोलिनियर पॅरलल आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट बाळांनो, जे आपण बऱ्याचशा क्वेश्चन्समध्ये यूज करणार, की ए बारला जर कुठल्या स्केलरनं मल्टिप्लाय केलं, तर तयार होणारा वेक्टर आणि दिलेला वेक्टर हे दोन्ही वेक्टर्स नेहमी एकमेकांना कोलिनियर और पॅरलल वेक्टर्स असतात बाळांनो. ठीक आहे. मग इथे स्टेटमेंट कसं आहे बाळांनो, स्टेटमेंट असं आहे, ए बार अँड स्केलर मल्टिपल ऑफ ए बार आर ऑलवेज कोलिनियर और पॅरलल टू इच अदर. किंवा त्याला बाळांनो दुसऱ्या लँग्वेजमध्ये असं पण म्हणतोय आपण, की ए बार अँड इट्स स्केलर मल्टिपल आर ऑलवेज पॅरलल और कोलिनियर टू इच अदर. ठीक आहे. ओके. सो हा झाला पहिला पॉईंट. मग सर मी असं विचारलो तर मला की केची व्हॅल्यू अशी घेऊ नका सर, केची व्हॅल्यू 2.5 घ्या, चालते की काय बघायला ते वाटतं की के हा बाळून ॲज फार ॲज इट इज अ रिअल नंबर सगळं अलाउड आहे बाळून. चला मग काय आलं हे सांगा बघूया. हा झाला के ए बार, मग बाळून हे काय सांगा बघूया 2.5 टाइम्स ए बार. मग 2.5 टाइम्स ए बार सर कसं ड्रॉ करूया हो, सिम्पल आहे बाळून, 2 ड्रॉ करा आणि अर्धा ड्रॉ करा. हे अंडरस्टँडिंग असलं पाहिजे बाळून तुम्हाला पॉईंटचं. ठीक आहे. हे बघा हा झाला पहिला ए बार, हा झाला दुसरा ए बार आणि हा झाला अर्धा ए बार. ठीक आहे. मग हा जो वेक्टर तुमचा तयार झाला बाळून, हा वेक्टर आहे तुमचा 2.5 टाइम्स ए बार. मग सर बघा परत एकदा, हा वेक्टर आहे, हा वेक्टर एकमेकांना कोलिनियर पॅरलल आहेत काय, 100% आहेत बाळून. का, कारण हाच वेक्टर बाळून इथं उचलून ठेवला एकदा, हाच वेक्टर इथं उचलून ठेवला 2 वेळा आणि हा वेक्टर बाळून निम्मा केला आणि उचलून ठेवला तिसऱ्यांदा. सो ह्या वेक्टरची डायरेक्शन कुठेही मी चेंज केलेली नाही आहे, मॅग्निट्यूडमध्ये फक्त चेंज व्हायला लागला आहे. डायरेक्शन जर सेम राहिलं आहे बाळून दोघांची, तर ते अलॉंग द सेम और पॅरलल लाईन ऑफ ॲक्शनवरती आहेतच. म्हणजे काय, ह्याला उचलून मी हिथनं ऐवजी हिथं ड्रॉ करतो, म्हणजे ह्याची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे बाळून, त्याच लाईन ऑफ ॲक्शनवरती मी 2.5 टाइम्स ऑफ ए बार सुद्धा ड्रॉ करू शकते. त्याच लाईन ऑफ ॲक्शनवरती बाळून मी 3 ए बार सुद्धा ड्रॉ करू शकते. त्याच लाईन ऑफ ॲक्शनवरती बाळून 3 ए बार आणि 2.5 ए बार सुद्धा ड्रॉ करता येतील. म्हणजे काय, हा जर वेक्टर ह्याला पॅरलल आहे, हा वेक्टर जर ह्याला पॅरलल आहे, तर बाळून हे दोन वेक्टर सुद्धा आपापसात पॅरलल असणं गरजेचंच आहे, असायलाच पाहिजे, असतातच. ठीक आहे. ह्याचा अर्थ बाळून हा 3 ए बार आहे आणि हा 2.5 ए बार आहे, हे दोन्ही सुद्धा एकमेकांना काय आहेत बाळून, कोलिनियर और पॅरलल आहेत. क्लिअर आहे. हां ठीक आहे. मग बाळून पुढे जाऊन मी जरासं इथंच ॲडिशन करायला लागलो, फक्त ॲडिशन करायला लागलो. ह्याला म्हटलं मी बी बार आणि ह्याला म्हटलं मी सी बार. तर पण ॲज यू कॅन सी बी बार आणि ए बार म्हणजे ह्यांच्यामध्ये एक रिलेशन आलं आणि हे रिलेशन कसं आहे बघा, बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. स्केलर स्केलरनं मल्टिप्लाय केलं म्हणून बाळून स्केलर मल्टिपल, सोपं. ठीक आहे. हा बी बार हा ए बार एकमेकांशी बाळून रिलेटेड आहेत. कसे रिलेटेड आहेत, तर बी बार मिळवण्यासाठी बाळून आपण काय केलं, ए बारला 3 मल्टिप्लाय केलं, 3 इज अ स्केलर. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से हियर, बी बार अँड ए बार आर स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. सर काय करायला नाही शब्द इच अदर का वापरायला लागला सर, आपण जर इथं बी बार मिळवण्यासाठी ए बारला 3 मल्टिप्लाय केलेला आहे सर, ए बार मिळवण्यासाठी बी बारला कुठे काय मल्टिप्लाय वगैरे झालेला आहे, झाले बाळणं बघा. म्हणजे काय, ह्यालाच मी जरा अजून पुढे सिम्प्लिफाय करतो बघा. 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये बाळणं, इफ यू ट्रान्सफर द 3 ऑन द अदर साइड ऑफ इक्वल टू साइन, व्हॉट विल इट बिकम बाळणं, बोलो फास्टात. हे ए बार इकडे ॲज इट इज राहील बाळणं आणि हे बी बारला हे 3 विल डिवाइड आहे. मग सर मल्टिप्लिकेशनचं बोलायला आहे सर, डिव्हिजन करायला आहे सर बाळणं, ह्यालाच तुम्ही असं पण लिहू शकता रे बाळणं, ए बार इज इक्वल टू 1/3 टाइम्स ऑफ बी बार. आता वाचा बघा याला बाळणं, आता वाचा, ए बारला अचीव करण्यासाठी आपण बी बारला 1/3 मल्टिप्लाय करायला लागलो. म्हणजे इथं मी म्हणू शकतो सर, ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. म्हणजे बाळांनो तुमच्याकडे जर एखाद्या रिलेशनमध्ये 2 वेक्टर्स असतील आणि 2 वेक्टर्स एकमेकांना स्केलरनं मल्टिप्लाय करून येत असतील ना बाळांनो, तर ते दोन्ही वेक्टर्स 100% एकमेकांना पॅरलल और कोलिनियर असतात बाळांनो. ही प्रॉपर्टी अतिशय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही स्टार करून लिहून ठेवा. ठीक आहे. काय प्रॉपर्टी काय बाळांनो, आपल्याला प्रॉपर्टी अशी आहे, इफ ए बार अँड बी बार आर स्केलर मल्टिपल ऑफ इच अदर, then they are collinear then they are collinear or parallel vectors, then they are collinear or parallel vectors. then they are collinear or parallel vectors. ठीक आहे. असे बरेचसे ढग बाळून आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहेत आणि ढगातलं फार इम्पॉर्टंट असते बाळून. ठीक आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट आहे बाळून. ठीक आहे. इम्पॉर्टंट नोट आहे की जर 2 वेक्टर्स बाळून एकमेकांना पॅरलल असतील
तर ते 100% एकमेकांचे स्केलर मल्टिपल्स. हां बाळून, तर ह्याच्यामध्ये अजून एक तुम्ही गोष्ट ॲड करू शकता असं, अँड व्हाईस वर्सा. बघा, आणि जर ढग मोठा झाला आपला, व्हाईस वर्सा इज ऑल्सो ट्रू. ठीक आहे, व्हाईस वर्सा इज ऑल्सो ट्रू. ह्याचा अर्थ काय होतो बाळू, की जर मी उलटं स्टेटमेंट बोललो, आता जे मी बोललो ना तेच मी तुम्हाला सांगायला बाळू, व्हाईस वर्सा, की ह्याचं गिवन आहे ते प्रूव्ह दॅटला गेलं आणि प्रूव्ह दॅट गिवनला आलं बाळू, तरीसुद्धा हे स्टेटमेंट 100% होल्ड करते बाळू. म्हणजे काय, ए बार आणि बी बार जर बाळू स्केलर मल्टिपल असतील तर एकमेकांच्या पॅरल किंवा कोलिनियर वेक्टर्स असतात. जर बाळू तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं दिलं की दोन वेक्टर्स एकमेकांना पॅरल आहेत किंवा एकमेकांना कोलिनियर आहेत, तर 100% बाळू ते एकमेकांचे स्केलर मल्टिपल असायला पाहिजेत. ठीक आहे, स्केलर मल्टिपल असतील तर पॅरल असतात, पॅरल असतील तर स्केलर मल्टिपल असतात. दोन्हीकडून स्टेटमेंट वाचलं तरीसुद्धा ते योग्य ठरते बाळू. आणि हा फार म्हणजे फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स बाळू आपण फक्त ह्या एका पॉईंटसाठी शिकतोय, फक्त एका पॉईंटसाठी. ठीक आहे, काय की एखाद्या स्केलर मल्टिप्लाय करून तयार झालेला दुसरा वेक्टर बाळू हा नेहमी ह्या वेक्टरला, दिलेल्या वेक्टरला नेहमी पॅरल असते, नेहमी पॅरल असते बाळू. बरं, त्यात आपली जी केस डिस्कस करायची बाळू ती राहिली तिथं. आपण पहिली केस डिस्कस करायला बाळू, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, केची व्हॅल्यू 3 घेतलेली आहे, विच इज अ पॉझिटिव्ह रिअल नंबर. पॉझिटिव्ह रिअल नंबर बाळू दिलेल्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर डायरेक्शन चेंज न होता तुमचा वेक्टर तयार होतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट बाळू, आता मी विचारतो तुम्हाला ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, तर ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड तुम्ही बघू शकता बाळू. मगाशीच तुम्हाला, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की जर ए बार हा 5 युनिट आहे तर 2.5 ए बार ह्याचा अर्थ तुम्ही 2.5 वेळा ए बारच ड्रॉ करा. 2.5 वेळा ए बार ड्रॉ करतो म्हणजे काय बाळू, ए बार इथं पहिला ठेवला, दुसरा ए बार ठेवला आणि तिसरा ए बार अर्धा ठेवला आहे. म्हणजे पहिल्या ए बारचं मॅग्निट्यूड 5 युनिट्स, दुसऱ्या ए बारचं मॅग्निट्यूड 5 युनिट्स आणि तिसऱ्या ए बारचं मॅग्निट्यूड बाळू 2.5 युनिट्स. सो टोटल मॅग्निट्यूड झालं किती बाळू ह्याचं, 5 अधिक 5 अधिक 2.5 किती व्हायला लागले बाळू, हे 10 आणि 5 12, 12.5 होते बाळू. आणि 2.5 इंटू 5 हे पण बाळू 12.5 होते. मग 2.5 काय बाळू तुमचा के आहे आणि 5 काय रे बाळू, 5 नदी मग मॉड ऑफ ए बार आहे बाळू. आणि हेच मगाशी मी बोललोय तुम्हाला की इथं बोलले बघा, कुठं बोललोय सर, हे बघा इथं, हे बघा इथं, थांबा एक मिनिट, कुठे गेलं ते, सॉरी, हे बघा इथं, हे बघा इथं, की वेक्टरला जर मी ए बारनं तयार मल्टिप्लाय केलं तर तयार होणारा वेक्टर के ए बार सेम डायरेक्शनमध्ये असतोय. मॅग्निट्यूड मॉड ऑफ के ए बार असते. कधी इथं बाळू आता पुढे कम्प्लीट करायला, इफ के इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय बाळू, पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता हे पण तुमच्या माहिती असेल, लक्षात राहते बाळू. इथून पुढं तुमची जी नंबर लाईन असते आपली, नंबर लाईनला बाळू हिथं असते 0, इकडचे सगळे नंबर्स बाळू पॉझिटिव्ह असतात उजव्या साईडचे 0च्या, आणि इकडचे सगळे नंबर्स बाळू निगेटिव्ह असतात. सो 0च्या उजव्या साईडचे जे नंबर्स पॉझिटिव्ह आहेत ना बाळू, त्याला आपण म्हणतो ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0. कारण तुम्हाला माहिती आहे बाळू नंबर लाईनवरती, नंबर लाईन कशी काम करते बाळू, उजव्या साईडचा नंबर हा नेहमी अलीकडच्या नंबरपेक्षा मोठा असतो. सो जर 0च्या उजवी साईडचे नंबर्स पॉझिटिव्ह आहेत ह्याचा अर्थ बाळू ते 0पेक्षा मोठे आहेत, मग ग्रेटर दॅन 0 लिहिलेला आहे. सिमिलरली बाळू 0च्या डाव्या साईडचे नंबर्स हे 0पेक्षा लहान आहेत म्हणून बाळू लेस दॅन 0 लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे लेस दॅन आहे, हे ग्रेटर दॅन आहे. आता बऱ्याचशा गोष्टी बाळू आपण सांगता येतील, ह्याला म्हणायचं इनइक्वालिटीचं सायन्स. हे लेस दॅन ज्याच्याकडे एक टोक, आता बघा बाळू, ठीक आहे, हे बघा, हे एक टोक आहे, ही 2 टोक आहेत, ही 2 टोक आहेत, ही एक टोक आहे बाळू. सो एक टोक असेल तर लेस दॅन वाचायचं, इज लेस दॅन. 2 टोक असतील बाळू, ज्याच्याकडे 2 टोक तो मोठा, ठीक आहे, इज ग्रेटर दॅन, ह्याला असं रेट करायचं. म्हणजे काही वेळा बाळू हे पण कन्फ्युजन होते आपलं की लेस दॅन कोणाला वाचायचं, ग्रेटर दॅन कोणाला वाचायचं. सो ज्या साईडनं वाचायला, लेफ्ट टू राईट वाचत असेल ना बाळू, ज्याच्याकडे एक टोक आहे तो ह्याच्यापेक्षा लेस दॅन असतो. म्हणजे काय, एक्स इज लेस दॅन वाय, एक्सकडे एक टोक आहे तर बाळू एक्स लहान आहे, वाय मोठा आहे. इट्स दॅट सिम्पल. ठीक आहे, मग दुसरी केस बाळू इथंच एक्सप्लेन करतो बघा तुम्हाला. अ वेक्टर इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ ए बार विथ मॅग्निट्यूड के ए बार. कधी बाळू जर तुम्ही केची व्हॅल्यू लेस दॅन 0 घेतला तर, मग लेस दॅन 0 म्हणजे काय रे, के लेस दॅन 0. आता सांगितलं तुम्हाला, लेस दॅन 0 म्हणजे काय बाळू, इट इज अ निगेटिव्ह. 0च्या डावीकडे, 0च्या डावीकडचे सगळे नंबर्स बाळू निगेटिव्ह आहेत. पुढे थर्ड, अ वेक्टर इक्वल्स टू 0 बार 0 वेक्टर. कधी बाळू, जर केची व्हॅल्यू इक्वल टू 0 असेल तर. ठीक आहे, सो बाळू ह्या 3 कंडिशन तुम्हाला आय थिंक लक्षात राहिलेल्या आहेत. आता पहिली कंडिशन काय बाळू, ए बारला जर मी जर एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर त्या हा वेक्टर हा त्याच्या डायरेक्शनमध्ये येऊ शकतो किंवा त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये येऊ शकतो किंवा इक्वल टू 0 येऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन द स्केलर दॅट यू हॅव टेकन. इफ द स्केलर इज ग्रेटर दॅन 0 देन द वेक्टर विल बी इन द सेम डिरेक्शन ऑफ ए बार. फक्त बाळू त्याचं मॅग्निट्यूडला केनं मल्टिप्लाय होणार आहे. केची मॉड्युलस व्हॅल्यू कन्सिडर करणं गरजेचं आहे बाळू, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा संबंध येतं नाही. A vector will be in the opposite direction of a bar if k is less than 0. K less than 0 means what? While
निगेटिव्ह आहे बाळांनो, ठीक आहे, व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सो व्हॅल्यू निगेटिव्ह असेल बाळांनो तर उलट्या डायरेक्शनमध्ये वेक्टर, पॉझिटिव्ह असेल तर सेम डायरेक्शनमध्ये वेक्टर. मॅग्निट्यूडला मात्र बाळांनो त्या स्केलरनं मल्टिप्लाय होणार. म्हणजे जर स्केलर तुमचा 5 असेल तर मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टिंग वेक्टर विल बी 5 टाइम्स द गिवन वेक्टर. मॅग्निट्यूड बाळांनो तुमचा स्केलर तुमचा -3 असेल तर मॅग्निट्यूड विल बी 3 टाइम्स द गिवन वेक्टर बाळांनो, -3 टाइम्स असं होणार नाही. ठीक आहे. सो हा पॉईंट बाळांनो क्लिअर झाला असेल, तुम्हाला हे स्केलर मल्टिप्लिकेशन लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. पुढे जायला बाळांनो बघा आता. तर ज्यावेळी आपण युनिट वेक्टर शिकलो तर युनिट वेक्टर आपण कसा काढलेला होता त्याबद्दल पण जरासं डिस्कशन करायचं, कारण तो पण बाळांनो ह्याचाच पार्ट आहे. बघा जरासं लक्ष द्या. तर युनिट वेक्टर ऑफ अ वेक्टर, unit vector of a vector. So if a bar is the given vector, then unit vector of a bar is represented as a cap. It is also read as a hat, and it is how it is calculated. A cap is a bar upon mod of a bar. A cap बाळू काय आहे लेफ्ट साइडला, इट इज अ वेक्टर. A bar काय बाळू, इट इज अ वेक्टर. And what is this mod a bar? Mod a bar बाळू it is length. Length is a scalar quantity. So बाळू mod a bar हा आहे तुमचा स्केलर. अंडरस्टँडिंगचा पार्ट बघा. सो दिस इज a cap is equal to 1 upon mod of a bar. आता बघा 1 स्केलर mod a bar स्केलर, डिव्हिजन ऑफ स्केलर्स इज ऑल्सो स्केलर. म्हणजे बाळू ही पूर्ण जी क्वांटिटी दिसाल्या ही काय तुमची एक स्केलर क्वांटिटी आहे. दुसरी गोष्ट हा कोणा बाळू तुमचा वेक्टर आहे. आता बाळू जरा असं तुम्हाला मागच्या पॉईंटचा फील यायला लागला का, इथं एका वेक्टरला दुसऱ्या एका स्केलर मल्टिप्लाय केलं तर हे जे पूर्ण कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा बाळू एक वेक्टरच रिप्रेझेंट करायला पाहिजे. हेन्स यू गेट अ वेक्टर ऑन द लेफ्ट हँड साईड. बट या वेक्टरची स्पेशालिटी काय बाळू, या वेक्टरची स्पेशालिटी आहे की ह्याचं मॉड्युलस हे नेहमी 1च येणार. ह्याचं मॉड्युलस हे नेहमी 1 येणार बाळू. समजलं का सगळ्यांना, क्लिअर व्हायला लागले. ठीक आहे. सो बघा आता बाळू मग इथनं बाळू एक पॉईंट असा घेऊ शकतो मी. बघा म्हणजे हे एक ॲप्लिकेशन आहे, चांगलं ॲप्लिकेशन आहे. हा तुमचा आहे ए बार आणि आय वॉन्ट अ वेक्टर बी बार इन डायरेक्शन ऑफ ए बार having magnitude equal to 7 units. काय करायचं सांगितलं बाळून तिने तुम्हाला, ए बारचं मॅग्निट्यूड बाळून तुम्हाला दिलेलं नाही पण घेऊ शकता तुम्ही. काय व्हायचं तर 5 घ्या बाळून. ठीक आहे, काय फरक पडत नाही. 5 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, किंवा माहीत नसेल तर मॉड ए बार घ्या बाळून. मॉड ए बार इज द मॅग्निट्यूड ऑफ ए बार. सो एक वेक्टर ए बार दिलेलं आहे बाळून तुम्हाला, आणि ह्या वेक्टर ए बारला किंवा ह्या वेक्टर ए बारच्या डायरेक्शनमध्ये मला अजून एक वेक्टर पाहिजे बी बार. आणि ह्या वेक्टर बी बारबद्दल इम्पॉर्टंट गोष्ट काय बाळू, तर ह्या वेक्टर बी बारचं मॅग्निट्यूड 7 युनिट्स असलं पाहिजे. 5 युनिट नको आहे मला, 5 युनिट नको आहे. आता बाळू मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्ही आन्सर करू शकता का बघा. हा मॉड ए बार बाळू ह्या साईडला डिव्हिजनमध्ये आहे, ह्या साईडला गेला तर काय होईल रे, या साईडला गेला तर मल्टिप्लाय होईल. सो बाळू जर असं बघितलं असं तुम्ही तर ए बारला इज इक्वल टू हा बघा झाला तुमचा मॉड ए बार. ठीक आहे, हा झाला मॉड ए बार इंटू हा झाला बाळू ए कॅप, हा झाला ए कॅप. आता ए बार लेफ्ट साईडला कोण आहे बाळू, हा आहे वेक्टर. व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट मॉड ऑफ वेक्टर किंवा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. ठीक आहे. आता वेक्टर म्हटल्यानंतर बाळू ह्याला 2 गोष्टींची गरज आहे. कुठल्या कुठल्या 2 गोष्टींची, एक म्हणजे मॅग्निट्यूड आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्शन. ह्या वेक्टरची व्हॅल्यू तर ही लिहिली आहे मी. हां, वेक्टरची व्हॅल्यू जर बाळू ही लिहित आहे तर वेक्टरला मॅग्निट्यूड पाहिजेत, मॅग्निट्यूड आलेला आहे सर. वेक्टरला डायरेक्शन पाहिजे, डायरेक्शन कुठं आहे सर. मग इथं हा ए बार तर आपण कम्प्लिटली एक्सप्रेस असं करायला लागलो सर. याचा अर्थ या ए बारचं जे काय मॅग्निट्यूड डायरेक्शन आहे ते इथनंच मला मिळायला पाहिजे. मग इथनं मला मॅग्निट्यूड मिळायला लागले, डायरेक्शन मिळत नाही आहे. म्हणजेच बाळू हा जो उरलेला वेक्टर आहे ना हा नथिंग बट डायरेक्शन आहे बाळू. कोणाचं डायरेक्शन आहे, डायरेक्शन ऑफ ए कॅप. अँड आय थिंक यू रिमेंबर दिस की युनिट वेक्टर ज्यावेळी बाळू शिकलो आपण त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की युनिट वेक्टरला आपण डायरेक्शन वेक्टर ऑफ ए बार सुद्धा म्हणतोय. कळाला, हा पॉईंट कळाला काय सगळ्यांना. ठीक आहे, कारण वेक्टरची बाळू, वेक्टर म्हणजे काय असते, मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते. या वेक्टरला बाळू आपण असा रिप्रेझेंट केलेला आहे. हा वेक्टर बाळू 2 पार्टनं बनलेला आहे, मॉड ऑफ ए बार आणि ए कॅप. मॉड ऑफ ए बार म्हणजे बाळू मॅग्निट्यूड झालं, म्हणजे मॅग्निट्यूडची कंडिशन तर मॅग्निट्यूडची कंडिशन तर बाळू कंप्लीट होत आहे. डायरेक्शनची कंडिशन जर कंप्लीट करायची असेल बाळू तर दिस ए कॅप मस्ट बी द डायरेक्शन वेक्टर ऑफ ए बार. डायरेक्शन वेक्टर ऑफ ए बार. ठीक आहे ना. ओके, आता हिचं हा क्वेश्चन तुम्ही वाचला असं बाळू तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या बी बारमध्ये पण आपल्याला 2 गोष्टींची गरज आहे. बी बार म्हणताना बाळू काय पाहिजे मला सांगा बघूया, मॅग्निट्यूड ऑफ बी बार पाहिजेत, होय की नाही.
आणि काय पाहिजे बाळू, डायरेक्शन ऑफ बी बार पाहिजेत, डायरेक्शन ऑफ बी बार पाहिजे, मॅग्निट्यूड सुद्धा हवा आहे, डायरेक्शन सुद्धा हवा आहे, बिकॉज तो एक वेक्टर आहे, वेक्टर आहे म्हणतात बाळू दोन्ही गोष्टी यायला पाहिजेत. बरं सर इथं मॅग्निट्यूड त्यांनी 7 युनिट्स दिलेला आहे, म्हणजे ही बाळू कंडिशन त्यांनी कंप्लीट केलेली आहे, मॉड ऑफ बी बार आपल्याला मिळालेला आहे. पुढची गोष्ट बाळू आपल्याला पाहिजे डायरेक्शन ऑफ बी बार, आणि डायरेक्शन वेक्टर बाळू आपण काय लिहिलं तर सांगा बघा, तो नेहमी काय असतो बाळू, त्याचा युनिट वेक्टर असतो. आता दुसरी गोष्ट ह्याच्याबद्दल अजून काहीतरी इन्फॉर्मेशन सर इथं म्हटलेलं आहे त्यांनी डायरेक्शनबद्दल, तर त्यांनी काय म्हणाले बघा, जो वेक्टर बी बार आहे ना आपला, तो इन द डायरेक्शन ऑफ ए बार आहे. इन द डायरेक्शन ऑफ ए बार या शब्दाचा अर्थ काय होतोय की जे ए बारचं डायरेक्शन आहे बाळू, तेच डायरेक्शन मला कोणाचं हवं आहे रे, बी बारचं हवं आहे. मग जर मला ए बारचं डायरेक्शन माहिती असेल तर मग मी बी बारचं डायरेक्शन काढू शकते की नाही, 100% काढू शकते, कारण बाळू जे ए बारचं डायरेक्शन आहे तेच बी बारचं पण डायरेक्शन आहे. मग प्रश्न असा पडतोय सर ए बारचं डायरेक्शन काय आहे, हे बघा इथं, जर ए बार हा वेक्टर असेल बाळू तर ए बारचं डायरेक्शन असते ए कॅप, बी बार हा वेक्टर असेल तर बी बारचं डायरेक्शन असते बी कॅप. म्हणजे थोडक्यात काय, मला जर डायरेक्शन ऑफ ए बार हवा आहे तर मला नथिंग बट युनिट वेक्टर ऑफ ए बार हवा आहे बाळू. आणि युनिट वेक्टर ऑफ ए बार म्हणजेच कोणा बाळू तुमचा ए कॅप असतोय, आणि जो तुमचा डायरेक्शन ऑफ ए बार आहे बाळू तेच त्यांनी तुमचं काय सांगितलं बाळू, डायरेक्शन ऑफ बी बार घ्या म्हणून सांगितले. मग डायरेक्शन ऑफ बी बार म्हणजेच काय बाळू, बी कॅप. ह्याच्यामुळे लक्षात काय आलं आपल्याला बाळू, जर तुमचा किंवा क्वेश्चनमध्ये दिलेल्या कंडिशनवरून बाळू आपण काय लक्षात घेऊ शकतो, डायरेक्शन ऑफ ए बार हेच म्हणजे डायरेक्शन ऑफ बी बार आहे. ह्याचा अर्थ बाळू डायरेक्शन ऑफ बी बार म्हणजे ए कॅप, डायरेक्शन ऑफ बी बार म्हणजे बी कॅप. याचा अर्थ ह्या केसमध्ये ए कॅप आणि बी कॅप सेम आहे बाळू. हेन्स ही व्हॅल्यू बाळू मी इथं पुट करतोय, म्हणजेच काय सॉल्व कळले बाळू मी, मॉड ऑफ बी बार इनटू ए कॅप. मॉड ऑफ बी बार माहिती आहे बाळू किती दिला आहे 7, आणि ए कॅप कसं काढायचं रे, हे बघा इथं शिकलो सर. ए कॅप असं काढतोय आपण सर, कसं काढतोय बाळू, तर 1/mod ए बार इंटू ए बार, 1/mod ए बार इंटू ए बार. मग हा स्केलर अपॉन स्केलर इंटू स्केलर इज ऑल्सो अ स्केलर. फायनली बाळू लेफ्ट हँड साइड बी बार इज इक्वल टू 7 इंटू 1/mod ए बार विच इक्वल टू 7/mod ए बारची व्हॅल्यू बाळू आपण घेतलेली आहे 5, 7/5 टाइम्स ए बार, 7/5 टाइम्स ए बार. परत एकदा बघा बाळू, 7 स्केलर 5 स्केलर, डिव्हिजन ऑफ स्केलर इज ऑल्सो अ स्केलर. हेच बाळू बी बार हा ए बारचा स्केलर मल्टिप्लाय आहे. ह्याचा अर्थ तयार होणारा वेक्टर बी बार हा सुद्धा ए बारला कोलिनियर ऑर पॅरलल असलाच पाहिजे, कोलिनियर ऑर पॅरलल असलं पाहिजे. ठीक आहे, ओके. सो अशा पद्धतीने आपण कुठलेही क्वेश्चन डन करू शकतो अगदी इझिली. हां ठीक आहे, कसे बघा आता बघा, मी ह्याचा अजून एक क्वेश्चन घेतो इथं. असं म्हणतो बाळू तुम्हाला मी, ए बार दिला आपल्याला परत एकदा, ए बार इज अ गिव्हन वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 3.5 युनिट्स आहे, 3.5 युनिट्स आहे. नाउ आय वॉन्ट अ वेक्टर बी बार इन अपोजिट डायरेक्ट मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू 5 युनिट्स. चालू करूयात, काय आवडतं. पहिली गोष्ट म्हणजे बाळू बी बार वेक्टर तयार करायचा आहे. सो बी बार वेक्टरसाठी बाळू दोन गोष्टींची गरज आहे. कुठल्या बाळू, स्केलर इंटू वेक्टर. स्केलर म्हणजे काय बाळू, मॉड ऑफ मॅग्निट्यूड. वेक्टर म्हणजे काय बाळू, डायरेक्शन. मॅग्निट्यूड तुम्हाला दिलेला आहे मॉड ऑफ बी बार. डायरेक्शन म्हणजे काय बाळू, बोलो फास्टात. डायरेक्शन म्हणजे काय रे, डायरेक्शन म्हणजे काय, हां बी कॅप. डायरेक्शन म्हणजे बी कॅप. तिने काय सांगितलं बाळू, अपोजिट डायरेक्शन ऑफ ए बार पाहिजे. मला सांगा ए बारची डायरेक्शन म्हणजे ही आली, ही डायरेक्शन म्हणजे बाळू ए कॅप आला. अपोजिट डायरेक्शन म्हणजे बाळू काय, फक्त काय घडते आपलं मॅग्निट्यूड सेम राहते, डायरेक्शन अपोजिट होत्या. मग डायरेक्शन अपोजिट होते हे दाखवते कशाने आपण बाळू, विथ अ निगेटिव्ह साईन. ह्याचा अर्थ बाळू अपोजिट डायरेक्शन ऑफ ए बार, ह्याचा अर्थ आय वॉन्ट निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए कॅप ॲज द डायरेक्शन ऑफ बी कॅप. बाळू व्हॅल्यू पुट करा फक्त इथं. सो LHS आहे बाळू तुमचं बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ बी बार किती दिला बाळू, बोलो फर्स्टात मॉड ऑफ बी बार 5 दिलेला आहे इंटू किती ना बाळू मायनस ए कॅप. ठीक आहे, सो मायनस बाळू बाहेर घेऊयात, 5 ॲज इट इज. ए कॅप कसं काढते बाळू आपण, ए बारला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं आहे. आता परत एकदा सेम बघा, हा 5 स्केलर आहे, मॉड ए बार स्केलर आहे. स्केलर आणि स्केलरचं डिव्हिजन बाळू परत एकदा स्केलरमध्येच रिझल्ट होणार आहे. सो -5 अपॉन हे किती दिले बाळू तुम्हाला 3.5 हे ॲज इट इज इंटू ए बार. हा बाळू तुमचा झाला बी बार. सो स्केलर निगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे, स्केलरनं मल्टिप्लाय केल्यानंतर बाळू येणारा वेक्टर जो बी बार आहे तुमचा, तो
ह्या ए बारला 100% पॅरलल ऑर कोलिनियर असणं गरजेचंच आहे. हां ठीक आहे. ओके, बी बारला कोलिनियर असणं गरजेचं आहे. हेन्स गिवन वेक्टर इज कोलिनियर ऑर पॅरलल टू बी बार. दुसरी गोष्ट ह्याला पाहिजे बाळून तुम्ही आता पुढे सिम्प्लिफाय पण करू शकता, असं नो प्रॉब्लेम ॲट ऑल. 3.5 म्हणजे 7.5 सॉरी 7/2 7/2 वरून 2 वरती घ्या म्हणजे -10/7 टाइम्स ऑफ ए बार होईल बाळ. ठीक आहे, दिस इज युअर वेक्टर बी बार. सो ॲज बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार, हेन्स इट विल बी पॅरलल ऑर कोलिनियर टू ए बार, बट इट विल बी इन द अपोजिट डायरेक्शन बाळू. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय, तुम्हाला हा बी बार असा ड्रॉ करता येईल बाळू. दिस विल बी द बी बार. हा येणार बघा बी बार. त्याचं मॅग्निट्यूड किती असणार बाळू, मॅग्निट्यूड असणार आहे 10/7. ठीक आहे, मायनस लिहू नका असा. ठीक आहे, मायनस रिप्रेझेंट्स निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ ए बार. हां निगेटिव्ह डायरेक्शन म्हणून बाळू, सॉरी निगेटिव्ह नाही, अपोजिट डायरेक्शन ऑफ ए बार. ओके, आय थिंक अप दिस पॉईंट एव्हरीथिंग इज क्लिअर. ठीक आहे, म्हणजे आपलं जे पहिलं होतं डिस्कशन, पहिलं डिस्कशन आपलं कशा रिगार्डिंग होतं बाळू, पहिलं डिस्कशन होतं आपलं स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर. ते इथं बाळू आपलं कंप्लीट होतं आहे. ठीक आहे. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. आणि काही गोष्टी समजून आल्या नसतील बाळू तर तुम्ही परत एकदा रिवाइज करू शकताय विथ द सेम व्हिडिओ लेक्चर. ठीक आहे, टिल देन थँक्यू सो मच.